नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण क्रमिका आणि अंकगणितीय श्रेणी या संदर्भात उदाहरणे पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या YouTube चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या आणि शेअर करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूयात आपण क्रमिका आणि अंकगणितीय श्रेणी। सुरुवातीला पहा क्रमिका आणि क्रमिकेचे प्रकार। यामध्ये क्रमिकेचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे अंकगणितीय श्रेणी आणि दुसरा प्रकार आहे भूमितीय श्रेणी। आता थोडक्यात तुम्हाला अंकगणितीय श्रेणी म्हणजे काय आणि भूमितीय श्रेणी म्हणजे काय हे सांगतो। बघा, अंकगणितीय श्रेणीमध्ये सामान्य फरक हा कॉन्स्टंट असतो। सामान्य फरक हा कॉन्स्टंट असतो, म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये स्थिर म्हणतो। आणि भूमितीय श्रेणीमध्ये हा फरक बदलत असतो। याचं एक उदाहरण बघा, 2, 4, 6, 8, 10, 12 आणि ही क्रमिका अशीच अनंत संख्यांपर्यंत आहे। यामध्ये प्रत्येक संख्या ही 2-2 ने वाढते। याचाच अर्थ या क्रमिकेमध्ये असणारा फरक हा स्थिर आहे आणि तो फरक आहे 2। डी बरोबर इथं आपण 2 घेतोय। डी म्हणजे सामान्य फरक, डिफरन्स या अर्थाने आपण घेतोय। आता आपण भूमितीय श्रेणीमध्ये तेच बघायला गेलो तर बघा, 2 असेल, त्याच्यानंतर 4 असेल, त्याच्यानंतर 8 असेल, त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 32, म्हणजे इथं हा जो काही फरक आहे तो मागच्या संख्येच्या दुप्पट होत चाललाय। म्हणजे 2 च्या दुप्पट 4, 4 च्या दुप्पट 8, 8 च्या दुप्पट 16, 16 च्या दुप्पट 32। इथं काहीतरी एक लॉजिक आहे, पण फरक स्थिर नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या उदाहरणांना भूमितीय श्रेणी म्हणायचं। आज आपण अंकगणितीय श्रेणी या संदर्भात काही उदाहरणे पाहणार आहोत। तर सुरुवातीला पहिलं उदाहरण बघा, प्रश्नामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे 14, 18, 22, 26 ... मधील 10वे पद कोणते। आता हे अंकगणितीय श्रेणी आहे की भूमितीय श्रेणी आहे, आधी ते आपल्याला पाहावे लागेल। बघा, 14 नंतर 18 आहे, दोघांच्या मध्ये फरक आहे 4 चा। 18 नंतर 22 आहे, दोघांच्या मध्ये फरक आहे 4 चा। 22 नंतर 26 आहे, यांच्यामध्ये फरक आहे 4 चा। याचा अर्थ येथे असणारा जो काही सामान्य फरक आहे तो आहे 4। डी बरोबर इथं आपल्याला दिलेला आहे 4। म्हणजे ही जी काही क्रमिका आपल्याला दिलेली आहे 14, 18, 22, 26 ही अंकगणितीय श्रेणी आहे। मग ही जर अंकगणितीय श्रेणी असेल आणि आपल्याला यामधील 10वे पद शोधायला सांगितलं असेल तर एक साधं सरळ सोपं सूत्र आहे, त्या सूत्रानुसार आपण 10वे पद काढू शकतो। आता बघा, tn बरोबर a अधिक n वजा 1 d हे ते सूत्र आहे। या सूत्रामध्ये तुम्ही किमती ठेवून 10वे पद काढू शकता। आता बघा, n म्हणजे काय असणार आहे तर कितवे पद काढायला सांगितले ते म्हणजे n असणार आहे। त्याच्यानंतर a म्हणजे काय असणार आहे, पहिले पद, जे काही पहिलं दिलेलं आहे त्या क्रमिकेमध्ये तेच तुमचं a असणार आहे। त्याच्यानंतर d आपण सुरुवातीलाच घेतलाय, जो फरक असणार आहे सामान्य फरक, तर तो आहे या प्रश्नामध्ये 4। तर आता बघायला गेलं तिथं tn च्या सूत्रामध्ये तर tn च्या जागी आपण ठेवणार 10। a म्हणजे पहिलं पद आपल्याला दिलेलं आहे 14, n वजा 1 म्हणजे 10 वजा 1 आणि d दिलाय आपल्याला 4। तर आता बघा, हे जर आपण सोडवलो तर आपल्याला 10वे पद मिळेल। बघा, 14, 10 वजा 1 9 आणि 9 गुणिले 4 36, म्हणजेच 14 अधिक 36 ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला या क्रमिकेमधील 10वे पद मिळेल। बेरीज करूयात, 6 आणि 4 10, हातच्याला गेले 1, 3 आणि 1 4 आणि हातच्याचा 1 5। याचा अर्थ या क्रमिकेमधील 10वे पद जे काही असणार आहे ते असणार आहे 50। या सूत्रानुसार आपण या क्रमिकेमधील 10वे पद काढू शकतो। पण सूत्र लिहिण्याची गरज नाही, तुम्ही फक्त तोंडी तोंडी कॅल्क्युलेशन करू शकता। पहिले पद अधिक n वजा 1 म्हणजे जेवढे पद काढायला लागले त्यातून वजा 1 करायचा आणि त्याला सामान्य फरकने भाग द्यायचा, तेही मांडून दाखवतो। बघा, पहिले पद आहे 14, त्याच्यानंतर याच्यामध्ये मिसळायचं आहे का आपल्याला तर कितवे पद काढायला लागले त्यातून 1 वजा करायचा 9 आणि याला गुणायचं सामान्य फरकाने। मग 14 अधिक 36 म्हणजेच 50 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल। या पद्धतीने आपण पुढचे प्रश्न सोडवणार आहोत।
सूत्र आता मी फक्त पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला लिहून दिलेलं आहे. इथून पुढच्या प्रश्नामध्ये या पद्धतीने आपण सोडवणार आहोत. बघा 157, 166, 175, 184, 193 मधील 15वे पद काढा असं म्हटलंय. मग मी काय करणार, सुरुवातीला पहिले पद लिहून घेणार 157. याच्यामध्ये मला मिसळायचं आहे कोणती संख्या, तर जेवढे पद काढायचं त्याच्यातून वजा 1 करायचा आहे 14 आणि याला गुणायचं आहे आपल्याला सामान्य फरकाने. आता फरक कितीचा आहे बघा, इथं फरक आहे 9चा, त्याच्यानंतर इथं फरक आहे 9चा, इथं फरक आहे 9चा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 9 फरक दिसतोय, म्हणून आपण इथं घेणार आता 9. तर आता बघा या प्रकारे आपण या दोघांची बेरीज आणि याप्रमाणे आपण या दोघांचा गुणाकार बघा 14 90 126 आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे 157. आता यांची बेरीज करा, किती होईल, 7 आणि 6 13, हातच्याला गेले 1, त्याच्यानंतर 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 1 आणि 1 2, 283. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या पद्धतीने आपण 15वे पद काढू शकतो. नेक्स्ट उदाहरण आपण बघूया. काय दिले बघा, 54, 51, 48, 45 मधील 14वे पद कोणते. आता जर ह्या क्रमिकेमध्ये तुम्ही बघितलात तर ही क्रमिका कमी कमी होत चालली. पहिल्या अंकापेक्षा दुसरा अंक हा 3 ने कमी आहे, म्हणजे -3 झाले. 51 नंतर -48 आहे, म्हणजे पुन्हा -3 झाले. 48 नंतर 45 आहे, याचा अर्थ पुन्हा -3 झाले. याचा अर्थ या क्रमिकेमध्ये जो काही सामान्य फरक आहे तो -3 आहे, म्हणजे प्रत्येक संख्या ही 3 ने काय होत जाते, कमी होत जाते. मग याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, तर 14वे पद शोधायचं आहे. तर चला सुरुवात करूयात. पहिले पद आहे 54. याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे किंवा मिसळायचं आहे. कितवं पद काढायचं आहे, 14वे, म्हणून मी इथं घेणार 13 आणि याला मी आता गुणणार आहे 3 ने, -3 ने. सॉरी, बघा प्रत्येक संख्या ही 3 ने कमी होते, त्यामुळे हा सामान्य फरक जो काही -3 आहे तो आहे तसं आपल्याला वजा घ्यावा लागेल. आता बघा 54 असेल, त्याच्यानंतर 13 त्रिक 39, ह्या दोघांचा गुणाकार वजा येईल, म्हणून मी इथं लिहितोय 54 - 39. आता ह्या दोघांची वजाबाकी केलात तर तुम्हाला या क्रमिकेमधील 14वे पद मिळून जाईल. वजाबाकी बघा काय मिळेल, 54 मधून 39 गेल्यानंतर 14 आणि 1 15. ओके, 15 मिळतील 54 मधून 39 वजा केल्यावर, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 15. नेक्स्ट, हा प्रश्न थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे. प्रश्नात काय म्हटलंय बघा, समजून घ्या. 40 45 50 त्याच्यानंतर 55 मधील 115 हे कितव्या अनुक्रमाचे पद असेल. तर इथं आपल्याला या क्रमिकेमध्ये येणारे कोणते पद शोधायचं नाही, तर 115 हे अंक दिले आणि हे कितव्या क्रमांकाला येते हे आपल्याला शोधायचं आहे. याचा अर्थ आपल्याला n ची किंमत काढायची आहे. n किती असणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर बघा सुरुवातीचा जो काय आपला सूत्र होता तोच सूत्राचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. tn बरोबर a अधिक n वजा 1 d. आता tn म्हणजे काय असेल, तर जे काही 115 दिले हे शेवटचे पद हेच tn असेल, म्हणून tn च्या जागी मी 115 घेतोय. a म्हणजे पहिले पद असेल 40, n वजा 1. आता n वजा 1 आहे तसं घ्यावं लागेल, कारण आपल्याला n चीच किंमत काढायची आहे. आणि d बघा प्रत्येक अंक हा 5 ने वाढत जातोय, त्यामुळे d ची किंमत असेल इथं 5. मग 115 आहे तसं, 40 आहे तसं, या 5 ने ह्या दोघांना गुणा, 5n वजा 5 होईल. आता बघा तो -5 इकडे आल्यानंतर +5 होईल, 115 आणि ते 5 120 होतील, आणि हा +40 इकडे आल्यावर -40 होईल, बरोबर येईल 5n. 120 मधून 40 गेले 80 शिल्लक राहतील आणि हा 5 त्याला भागाकारात जाईल, म्हणजे n ची किंमत काढण्यासाठी आपल्याला 80 ला 5 ने भाग द्यावा लागेल. आता 5 ने भाग दिल्यानंतर किती येईल बघा, 16 येईल, कारण 16 पंचे 80, म्हणून n ची किंमत किती आली तर 16. म्हणजे
40, 45, 50, 55 या क्रमिकेमधील 115 हे अंक 16व्या स्थानी येणार आहे. म्हणून n ची किंमत किती झाली इथं 16. आता हे आपण सूत्रानुसार सोडवलं, हे आपण शॉर्ट ट्रिकने पण सोडवू शकतो. त्याच्यासाठी ट्रिक अशी आहे बघा, तर जे काही आपल्याला पद काढायचं आहे, कितवं पद आहे, सॉरी 115 हे जे काही पद दिलंय या पदातून पहिला अंक वजा करायचा. 115 मधून पहिला अंक आहे 40, तो वजा करायचा. बघा किती 5, त्याच्यानंतर 11 मधून 4 गेले 7 येतील. आता हा जो काही 75 आला याला सामान्य फरकाने भाग द्यायचा. आता भाग दिल्यानंतर किती येईल बघा, 5 एके 5, 5 एके 5 उरले 2, 5 5 25. उत्तर आलं याचं 15 आणि याच्यामध्ये 1 मिसळायचा नेहमी, म्हणजे तुमचं उत्तर किती असेल 16. तुम्ही ह्या सूत्रानुसार इन डिटेल मेथड मध्ये सोडवू शकता किंवा शॉर्ट पद्धतीने सोडवू शकता. शॉर्ट मेथड आणखीन एकदा सांगतोय बघा, जी संख्या शोधायला सांगितली 115 कितव्या क्रमांकाचा आहे त्यामधून डायरेक्ट पहिला अंक वजा करायचा त्या क्रमिकेमध्ये. 40 आहे म्हणून 115 मधून आपण 40 वजा करणार, वजाबाकी केल्यावर आपल्याला मिळेल 75 आणि ह्या 75 ला भाग द्यायचा आहे सामान्य फरकाने. सामान्य फरक आहे या क्रमिकेमध्ये 5 चा, त्यामुळे इथं 5 ने भाग द्या. 5 एके 5, 5 एके 5 उरले 2, 5 5 25. याचं उत्तर तुम्हाला 15 मिळेल आणि आलेल्या उत्तरात नेहमी 1 मिसळायचा, ते तुमचं उत्तर असेल 16. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे 16. नेक्स्ट उदाहरण आपण बघतोय. हाही प्रश्न तसाच आहे, आपण शॉर्ट पद्धतीने डायरेक्ट सोडवूयात. बघा 88, 94, 100, 106, 112 मधील कितव्या अनुक्रमाचे पद 172 असेल. म्हणजे 172 हा किती नंबरला येणार आहे असं आपल्याला विचारलंय. मग काय करायचं, 172 मधून डायरेक्ट पहिलं पद वजा करायचं 88. वजाबाकी केल्यानंतर काय होईल बघा, 12तून 8 गेले 4, त्याच्यानंतर 17 मधून 9 गेले 8, 84 शिल्लक राहतील. आता ह्या आलेल्या उत्तराला सामान्य फरकाने भाग द्यायचा आहे. आता सामान्य फरक कितीचा आहे बघा, इथं आहे 6चा, इथं आहे 6चा, 6चा, म्हणजे सामान्य फरक आहे 6चा. भाग द्या, 6 एके 6, 6 एके 6 उरले 2, 6 चौक 24, म्हणजे उत्तर आलं तुमचं 14. पण आलेल्या उत्तरात नेहमी 1 मिसळायचं शॉर्ट ट्रिक नुसार सोडवताना, म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल 15. तर 88, 94, 100, 106, 112 या क्रमिकेमधील 15व्या अनुक्रमाचे पद काय असेल, 172 असेल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 15. नेक्स्ट हाही प्रश्न त्याच प्रकारचा आहे, पण इथं क्रमिका उतरत्या क्रमाने दिलेली आहे. तर क्रमिका बघा काय दिलेली आपल्याला, 180, 170, 160, 150 मधील कितव्या अनुक्रमाचे पद हे 30 असेल. मग पुन्हा तेच फरक घ्यायचा पहिला आणि शेवटचा मधील. आता पहिला आहे 180 आणि शेवटचा आहे 30, यातील फरक जर घेतला तर किती मिळेल तुम्हाला बघा, 180 मधून 30 गेल्यानंतर तुम्हाला फरक मिळेल 150चा आणि प्रत्येक पदामध्ये सामान्य फरक आहे 10-10चा, म्हणून ह्याला आपण भाग देणार आहे 10 ने. आता 10 ने 150 ला भाग दिल्यानंतर शिल्लक राहील फक्त 15 आणि आलेल्या उत्तरात 1 मिसळायचा, म्हणजे तुमचं उत्तर असेल 16. तुम्ही काही सेकंदात याचं उत्तर काढू शकता शॉर्ट ट्रिकने. दोन्ही अंकांमधील फरक घ्यायचा, दोन्ही अंक म्हणजे पहिला अंक आणि शेवटचा अंक, त्याच्यानंतर त्या उत्तराला सामान्य फरकाने भाग द्यायचा आणि आलेल्या उत्तरामध्ये 1 मिसळायचा, म्हणजे तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. नेक्स्ट प्रश्न, या प्रश्नात बघा काय दिलंय, 5 अधिक 10 अधिक 15 अधिक डॅश 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 अधिक 135, म्हणजे 5च्या क्रमाने संख्या वाढत जात आहेत. मग तुम्हाला इथं काय करायचं आहे, यांची बेरीज काढायची आहे. आता बेरजेसाठी एक सूत्र आहे, ते सूत्र आहे Sn बरोबर n/2 t1 प्लस tn, t1 प्लस tn. आता यातले जे काही पद आहेत ते समजावून सांगतो. n म्हणजे एकूण किती अंक आहेत, t1 म्हणजे पहिले पद, tn म्हणजे शेवटचे पद, Sn म्हणजे त्या सगळ्यांची बेरीज. मग आधी आपल्याला हे माहित करून घ्यावं लागेल की 5 पासून 135 पर्यंत एकूण किती अंक आहेत.
तर फरक बघा 135 मधून 5 गेले, फरक येतोय 130चा. आता 130 ला आपल्याला भाग द्यावा लागेल 5 ने. 5 ने संख्या वाढताय. 5 एके 5, 5 दोन्ही 10, उरले 3, 5 सक 30, एकूण 26 अधिक 1 27, म्हणजे 27 पद या क्रमिकेमध्ये आहेत 5 पासून 135 पर्यंत. म्हणजे n ची किंमत झाली आपल्यासाठी काय 27. आता n आपल्याला सूत्रात लागणार आहे म्हणून आपण n इथं काढून घेतलं. आता पहिले पद 5 दिले, tn म्हणजे शेवटचे पद 135 दिलेलं आहे. आता काय फक्त आपलं काम आहे तर सूत्रात किमती ठेवणे. 27/2 t1 म्हणजे 5, tn म्हणजे 135. 27/2 ह्या दोघांची बेरीज येईल 140 आणि त्याला 2 ने भाग दिलं म्हणजे 27 गुणाकारात येईल बेसाती 14 आणि हा पुढं 0. आता ह्या दोघांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळेल एकूण बेरीज मिळेल. बघा 7 7 49, हातच्याला गेले 4, 7 दोन्ही 14, 14 आणि 4 18, 189 आणि वरचा एक 0 म्हणजे 1890. हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. या प्रकारे आपण एकाच पाड्यातील किंवा 5च्या पटीतील, 10च्या पटीतील, 15च्या पटीतील अंक दिले असतील तर त्यांची बेरीज आपण या सूत्रानुसार काढू शकतो. Sn बरोबर n/2 t1 अधिक t2. t1 म्हणजे पहिले पद, tn म्हणजे शेवटचे पद. हाही प्रश्न त्याच प्रकारचा आहे. या प्रश्नात बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, 1 पासून 50 पर्यंतच्या 7च्या पटीतील संख्यांची बेरीज किती. आता 1 पासून 50 पर्यंतच्या हे त्यांनी आपल्याला बाउंड्री दिलेली आहे, याच्या आतीलच संख्या आपल्याला घ्यायची आणि कंडिशन काय दिलेली आहे 7च्या पटीतील. मग मला सांगा 7च्या पटीतील अंक कोणते येतील. पहिला अंक येईल 7, दुसरा अंक येईल 14, तिसरा अंक येईल 21 आणि या पद्धतीनं 50 पर्यंतचा 50च्या आधी 49 हा अंक 7च्या पटीत येतो. म्हणून इथं आपल्याला ही क्रमिका मिळते 7 14 21 डॅश 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 49. आता आपल्याला काय म्हटले यांची बेरीज किती असेल. मग एकूण संख्या किती असणार आहेत 7 7 49 होत आहेत म्हणजे एकूण इथं अंक 7 असणार आहेत. मग असं सूत्र Sn बरोबर n/2 t1 प्लस tn. t1 प्लस tn. आता n म्हणजे इथे एकूण अंक आहेत 7 छेदात 2, t1 म्हणजे पहिले पद आहे 7, शेवटचे पद आहे 49. आता बेरीज करा 7/2 आणि ह्या दोघांची बेरीज केला तर तुम्हाला मिळेल 56 आणि 7 आहे तसं राहील, 2 ने याला भाग गेल्यानंतर 28 येईल आणि 28 गुणिले 7 केल्यानंतर तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. आता 28 7 किती तर 196. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर 196 असेल, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट प्रश्न बघतोय आपण. 100 ते 200 मधील 8च्या पटीतील संख्यांची बेरीज किती. हा प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय. आता वर 2 या प्रकारचे प्रश्न झालेले आहेत. तुम्ही 100 पासून 200 पर्यंत 8च्या पटीतील अंक कोणकोणते येतात ते शोधा. त्यातील पहिले पद कोणते असेल, शेवटचे पद कोणते असेल ते शोधा, एकूण अंक किती असतील ते शोधा आणि त्यांची बेरीज करा आणि आलेलं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला विसरू नका. त्याच्यानंतर शाब्दिक उदाहरण 1-2 बघूयात आपण यावरचे आधारित. बघा काय म्हटलेलं आहे, एका सभागृहात पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, त्याच्यानंतर दुसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत आणि तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. याप्रमाणे 30 रांगा आहेत. एकूण रांगा किती आहेत 30 आहेत. तर त्या सभागृहात एकूण खुर्च्या किती आहेत. आता एकूण खुर्च्या याचा अर्थ आपल्याला Sn या सूत्राचाच वापर करायचा आहे. Sn म्हणजे त्या सगळ्यांची बेरीज आपल्याला इथं करायची आहे. तर चला सोडवायला घेऊयात आपण. क्रमिका काय तयार होईल बघा. तर पहिल्या रांगेत एकूण 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत 28 खुर्च्या आहेत. याप्रमाणे एकूण 30 रांगा आहेत. याप्रमाणे एकूण 30 रांगा आहेत. पुढे म्हणले एकूण सभागृहात किती खुर्च्या असतील. आता बघा Sn बरोबर काय असेल. आधी आपल्याला इथं T30 काढून घ्यावा लागेल Sn काढायचा असेल तर, किंवा आणखीन दुसरं एक सूत्र आहे, दोन्ही सूत्राचा वापर आपण करूयात. इथं सुरुवातीला आपण T30 काढून घेऊयात. T30 बरोबर काय असेल बघा. T30 म्हणजे 30व्या रांगात किती खुर्च्या असतील.
T30 ए म्हणजे पहिले पद 20 अधिक n वजा 1 म्हणजे 30 वजा 1 29 असेल आणि डी फरक हा 4 ने वाढत जातो त्यामुळे 20 अधिक 29 गुणिले 4. आता हे सोडवल्यावर काय काय मिळेल बघा 20 9 चोक 36 हातच्याला गेले 3 4 2 8 आणि 3 11 116 अधिक 20 आपल्याला 116 126 आणि 136 हे मिळेल आपल्याला 136. 30व्या ओळीमध्ये किंवा 30व्या रांगेमध्ये एकूण खुर्च्या आहेत 136. आता बेरजेचं सूत्र आपल्याला इथं वापरावं लागेल. Sn बरोबर n/2 T1 प्लस Tn. इथं बघा n आहेत एकूण 30 रांगा छेदात 2. T1 म्हणजे पहिल्या रांगेत असणाऱ्या खुर्च्या 20 आहेत, शेवटच्या रांगेत असणाऱ्या खुर्च्या 136 आहेत. ह्या दोघांची बेरीज करा 30 भागिले 2 हे मिळतील आपल्याला 15. 30 ला 2 ने भाग दिल्यानंतर आणि 136 146 156 हे होईल ह्या दोघांची बेरीज आणि ह्या दोघांचा गुणाकार. 15 सक्क 90 हातच्याला गेले 9 15 5 75 75 आणि 9 84 हातच्याला गेले 8 15 1 15 आणि 8 23 म्हणजे 2340 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए. हे झालं आपण 30व्या रांगेमध्ये किती खुर्च्या होत्या त्या आधी शोधल्या, त्याच्यानंतर आपण 2340 हे उत्तर शोधलं एकूण खुर्च्या असतील. पण आणखीन एक सूत्र आहे त्याही सूत्राचा वापर आपण इथे करूया. बघा Sn बरोबर n/2 ब्रॅकेट मध्ये 2a प्लस n-1d. इथं आपल्याला शेवटचे पद किती आहे माहित नाही, पण एकूण रांगा 30 आहेत हे आपल्याला माहित. म्हणून ह्या सूत्रानुसार बघा 30 छेदात 2 2a म्हणजे 2 गुणिले 20 असेल अधिक n वजा 1 म्हणजे 29 असेल, कारण 30 रांगा आहेत त्यातून 1 वजा केला तर 29 आणि d हा फरक आहे 4 चा. पुन्हा आपल्याला तेच मिळेल बघा 15 त्याच्यानंतर 20 दोन्ही इथं 40 अधिक 29 चोक बघा 9 चोक 36 हातच्याला गेले 3 4 दोन्ही 8 आणि 3 11 म्हणजे 116 मिळेल. इथं 116 याच्यामध्ये आपल्याला 40 मिसळायचे 116 आणि 40 किती होतील बघा, हा 6 आहे तसं येणार. त्याच्यानंतर 4 आणि 1 5 होतील आणि हा 156. मगाशी देखील आपण ह्याच स्टेप पर्यंत पोहोचलेलो. 15 गुणिले 156 आपल्याला उत्तर मिळेल 2340. या पद्धतीने तुम्ही दोन्ही सूत्राचा वापर करून एकूण खुर्च्या शोधू शकता. त्याच्यानंतर शेवटचा एक प्रश्न मी तुमच्यासाठी देतोय, फक्त समजावून सांगतोय. नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये त्यांनी काय केलेले आहेत, साठवलेले आहेत. बघा 2010 महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये तिनं बचत केलेले आहेत, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये याप्रमाणे तिनं बचत नाही गुंतवलेले आहेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर फेब्रुवारी 2010 अखेरीस एकूण बचत किती असं विचारले. म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी महिन्यामध्ये किती दिवस असतात ते आधी बघावं लागेल, कारण तो लीप वर्ष आहे सामान्य वर्ष आहे ते आधी शोधावं लागेल. 2010 हे लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे ते आधी शोधावं लागेल. 2010 हे सामान्य वर्ष आहे. सामान्य वर्ष कसं काढायचं काय काढायचं याच्यासाठी वेगळ्या ट्रिक्स आहेत, त्याचा वापर करा. सामान्य वर्ष आहे की लीप वर्ष आहे ते आधी शोधून काढा. 2010 हे सामान्य वर्ष आहे, त्याच्यामध्ये एकूण 28 दिवस असतील म्हणजे n ही किंमत तुमच्यासाठी 28 होईल. आणि पहिल्या दिवशी 2, दुसऱ्या दिवशी 4, तिसऱ्या दिवशी 6 याप्रमाणे ती बचत करते. याचा अर्थ ही अंकगणितीय श्रेणी आहे. 2 4 6 8 2 ने सामान्य फरक आहे प्रत्येक ठिकाणी. तर या पद्धतीने तुम्ही 28 दिवसांची एकूण बचत किती ते शोधू शकता. सूत्राचा वापर करा, एकूण बचत शोधा आणि कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आज आपण अंकगणितीय श्रेणी त्यावरचे काही प्रश्न, n-वे पद कसे काढायचं, एकूण बेरीज कशी काढायचं या प्रकारची उदाहरणे पाहिली. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत या चॅनलला
शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.